आज तुमच्यासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या रिपोर्टाजबद्दल माहिती घेऊन आलोय आणि विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात त्यांचा झालेला वापर आणि आता चक्क न्यूयॉर्क टाइम्सपर्यंत पोहोचलेली त्यांची प्रतिमा यामुळं महाराष्ट्राला आपल्या या लाडक्या नायकाचा कसा वापर होतोय याबाबत चिंता व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहतात इंडी जर्नल. रविवारी म्हणजे 31 मे रोजी न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या एका मोठ्या लेखामुळं छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबद्दल आदर, अभिमान आणि भावनिक नातं असणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण या लेखात मांडलेलं चित्र वेगळंच आहे. इथं शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रस्थानी नाही, तर त्यांच्या नावाचा आजच्या भारतात कसा वापर केला जातोय हा प्रश्न केंद्रस्थानी आहे. आणि नेमका हाच मुद्दा महाराष्ट्रानं आपण गांभीर्यानं समजून घेण्याची गरज आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टाची सुरुवातच तेलंगणातल्या बोधन या शहरातील एका घटनेनं होते. मार्च 2022 मध्ये एका चौकात परवानगी न घेता शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात उभारण्यात आला. सकाळ होताच तणाव निर्माण झाला. हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये दगडफेक झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सार्वजनिक जमावबंदी लागू करण्यात आली. या घटनेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुतळा उभारणाऱ्या व्यक्तीची भूमिका. या रिपोर्टाजमध्ये म्हटल्यानुसार तो बजरंग दलाचा कार्यकर्ता. त्याच्या मते शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध लढा दिला नसता तर आज हिंदू अस्तित्वातच राहिले नसते. आता इथंच इतिहास आणि राजकारण याच्यातला फरक सुरू होतो. कारण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा गंभीर अभ्यास करणारे बहुतांश इतिहासकार त्यांना केवळ मुसलमानांविरोधात लढणारा राजा एवढंच म्हणून पाहत नाहीत. महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार होते, त्यांच्या आरमारात मुस्लिम अधिकारी होते, हे काही राजकारण्यांना वगळता इतर सर्वांना जवळपास मान्य आहे. त्यांनी अनेक मुस्लिम धार्मिक स्थळांना संरक्षण दिल्याच्या नोंदी आहेत. त्यांचे संघर्ष हे मुख्यतः केंद्रीय सत्ता आणि जुलमी सत्तांच्या विरोधात होते, एखाद्या धर्माच्या सर्व अनुयायांविरोधात नव्हते. हे एव्हाना आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण गेल्या काही दशकात महाराष्ट्राबाहेर शिवाजी महाराजांची एक वेगळीच प्रतिमा उभी केली जाते. विशेषतः हिंदुत्ववादी राजकारणात त्यांना हिंदू प्रतिकाराचं प्रतीक म्हणून सादर करण्यात आले. न्यूयॉर्क टाइम्सचा लेख याच प्रक्रियेकडे आपलं लक्ष वेधून घेतोय. लेखात नमूद केल्याप्रमाणे आज तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, लडाख आणि अगदी गोव्यातही अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले जातात. भारतीय नौदलानं आपल्या नव्या निशाणात शिवकालीन राजमुद्रेची प्रेरणा घेतली आहे. भारतीय सैन्य त्यांच्या गनिमी युद्धनीतीचा अभ्यास करत असल्याचाही उल्लेख आहे. या सर्व गोष्टी काही वादग्रस्त नाहीत. त्यांचा तो गौरव उचितच आहे. उलट शिवाजी महाराजांचा लष्करी, प्रशासकीय आणि सागरी वारसा राष्ट्रीय स्तरावर पोहोचणं ही सकारात्मक बाबच आहे. पण प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रातिनिधिक किंवा प्रतिकात्मक उपयोग हा कसा केला जातो? जेव्हा शिवाजी महाराजांना केवळ मुस्लिम विरोधी योद्धा म्हणून मानलं जातं, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वातले इतर अनेक महत्त्वाचे पैलू अदृश्य होतात. त्यांचं प्रशासनिक कौशल्य, किल्ले व्यवस्थापन, आरमार उभारणी, महसूल सुधारणा, स्थानिक स्वराज्याची संकल्पना, स्त्रियांच्या संरक्षणाबाबतची धोरणं, धार्मिक सहिष्णुतेचे अनेक दाखले, हे सगळं मागं पडतं. त्याऐवजी एक संघर्षप्रधान आणि धार्मिक ध्रुवीकरणाला पोषक अशी एक प्रतिमा पुढे येते. आणि त्याचे परिणाम देशावर दिसून येतात. काही राज्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या नावावर मिरवणुका, पुतळे, स्मारकं किंवा घोषणाबाजी याभोवती सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी ज्यांनी स्वराज्याची कल्पना मांडली त्या राजाला एका विशिष्ट धार्मिक संघर्षाच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. याच प्रक्रियेचा परिणाम म्हणून आज जगातल्या सर्वात प्रभावशाली वृत्तपत्रांपैकी एक असलेलं न्यूयॉर्क टाइम्स शिवाजी महाराजांविषयी लिहिताना त्यांच्या राज्यकारभारापेक्षा त्यांच्या नावाभोवती उभ्या राहिलेल्या हिंदू राष्ट्रवादी राजकारणाबाबत अधिक लिहावं लागतंय. आणि हेच खरं चिंतेचं कारण आहे. कारण महाराष्ट्रात आपल्यासाठी शिवाजी महाराजांची प्रतिमा बहुआयामी आहे. ते स्वराज्याचे संस्थापक आहेत, लोकनायक आहेत, शोषितांना उभारी देणारे नेतृत्व आहेत, रणनीतिकार आहेत, सागरी सुरक्षेचे प्रणेते आहेत, प्रशासन सुधारक आहेत. परंतु महाराष्ट्राबाहेर निर्माण झालेल्या राजकीय प्रतिमेमुळं आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोचणारा संदेश वेगळा जातोय. न्यूयॉर्क टाइम्सचा लेख पूर्णपणे निर्दोष आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यामध्ये काही इतिहासकारांचे दृष्टिकोन ठळकपणे दिसतात.
काही ठिकाणी आधुनिक राजकारणाच्या चष्म्यातून इतिहास वाचला गेलाय. अनेक ठिकाणी शिवाजी महाराज हे एका बहुजन जातीतून आलेले नायक होते असं म्हणत असतानाच त्यांना वरच्या जातीच्या मान्यतेची गरज भासत होती असं एका इतिहास अभ्यासिकेचं म्हणणंही या रिपोर्टाजमध्ये येतं. त्यामुळे हा लेख मराठा इतिहासाबाबत महाराष्ट्राबाहेरच्या समजेतून लिहिला गेलेला आहे अशी टीकाही होऊ शकते. पण त्या लेखानं दाखवलेलं आजचं वास्तव पूर्णपणे नाकारता येत नाही. कारण लेखाचा केंद्रबिंदू शिवाजी महाराजांचा इतिहास असला असता तर वेगळी गोष्ट आहे. मात्र या लेखाचा विषय आहे त्यांच्या नावाचा आजच्या भारतात कसा राजकीय वापर केला जातो आहे हा. केरळमध्ये निवडणुकीच्या वेळेस डाव्यांच्या विरोधात प्रचार करत असताना भाजपतर्फे अगदी मराठीत जाणता राजा लिहिलेले झेंडे दाखवून त्यांना हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं. महाराष्ट्रातही काही ठिकाणी अशाच प्रकारे रातोरात शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून जाती अंतर्गत तेढ निर्माण करण्याचे प्रकार आपण नुकतेच पाहिले. उत्तरेतल्या राज्यांमध्येही मुस्लिमांचे कडवट शत्रू या एकाच प्रतिमेतून छत्रपतींच्या कार्याची माती करण्याचं काम गेली काही वर्ष सुरू आहे. सर्वत्र शिवाजी महाराजांचा गौरव करण्याच्या नावाखाली त्यांचा गौरव तर केला जातोय, मात्र त्याच वेळी हे करताना त्यांचा रयतेचा राजा ही प्रतिमा पुसून एका विशिष्ट विचारांचा प्रतिनिधी असलेला एक हिंसक योद्धा इतकीच त्यांची प्रतिमा निर्माण केली जाते. आणि कदाचित हीच वेळ आहे की महाराष्ट्रानं स्वतःला एक प्रश्न विचारावा. आपण जगाला कोणते शिवाजी महाराज दाखवणार आहोत? धर्माच्या संघर्षात अडकवलेले शिवाजी महाराज की स्वराज्य, न्याय, प्रशासन, धैर्य आणि लोककल्याण यांचा आदर्श उभा करणारे शिवाजी महाराज? कारण इतिहासातले शिवाजी महाराज तर बदलणार नाहीत, पण त्यांच्याबद्दल जगाची समज कशी तयार होते हे मात्र आजच्या समाजावर आणि आजच्या राजकारणावर अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोणत्याही वादाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं. त्यांना सर्व जात समूह, धार्मिक समूह आणि इतर राज्यातही एक मानाचं आणि कुतूहलाचं स्थान होतं. ते तसं होतं कारण प्रत्येक समुदायाला शिवराय आपल्या विरोधातले नाही तर स्वराज्याच्या बाजूचे नायक म्हणून ठाऊक होते. मात्र एकदा का आपण आपले नायक कोणत्याही प्रकारच्या द्वेषाच्या राजकारणाला आंदण देऊन टाकतो, तेव्हा ते सर्वमान्य व्यक्तिमत्व राहूच शकत नाही. त्यांच्या इतिहासाला फाटे फुटू लागतात. त्यांच्या प्रभावावर आणि कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं आणि सर्वार्थानं त्यांच्या प्रतिमेचं भंजन होऊ लागतं. फक्त जय शिवाजी म्हणण्याची औपचारिकता पाळून तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावानं हाणामारी केली, दंगली पेटवल्या, तर शिवाजी महाराज त्या दंगलींचं प्रतीक होतात, महान कर्तृत्वाचे नाही. एक प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून त्यांना दाखवण्याऐवजी तुम्ही इतर प्रदेशातल्या लोकांवर त्यांना एक इतर राज्यांप्रमाणेच हिंसक राजा म्हणून लादू लागता, तेव्हा प्रतिक्रिया शिवाजी महाराजांबद्दलच्या आदराची नाही तर द्वेषाचीच येते. आणि म्हणूनच न्यूयॉर्क टाइम्स मधला हा लेख केवळ एक परदेशी वृत्तपत्रातली बातमी नाही, तो महाराष्ट्रासमोर ठेवलेला एक आरसा आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतंय याबद्दल प्रतिक्रिया नक्की नोंदवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडिजर्नल.